मंडळी विचार केला तर बघा पहिल्या काळातली लोक कशी होती, हाईटला कशी होती, तब्येतीला कशी होती. पण आत्ताचं जर तुम्ही म्हटला तर आत्ताच्या लोकांना बघा तब्येतीला बी कमी आणि हाईटला बी कमी. नक्की हे कशामुळे झाले ना? आता ह्याच्या पुढची पिढी जर तुम्ही बघितली ना तर जी 10वीच्या वर्गात जी पोरगा आहे ना ते असं वाटतंय 4थीला आणि 5वीला आहे. हे कशामुळे होतं? माणसाला जेवणामुळे फरक पडतोय का ह्या सगळं केमिकल मिक्स खाण्यामुळे सगळ्या गोष्टी होत्या? पण घाबरू नका, आपण तुमच्यासाठी जबरदस्त असा पर्याय काढलेला आहे. हा पर्याय तुम्ही जर केला ना, घरगुती उपाय आहे, काय मेडिकलचा उपाय आहे. पण माणसाला तब्येत सुधारायची म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपला डाएट म्हणजे जेवण आपलं महत्त्वाचं वेळेवर करणं लय गरजेचं आहे. जेवण टायमिंगला करा. त्याच्यानंतर काय खायचं काय नाही खायचं हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत. बिंदास्त बोल या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी तसा आपला आजचा विषय लय महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही बघताय प्रत्येक ठिकाणी जरी गेलं तरी माणसाला तब्येतीवरनं भरपूर चिडवलं जातं. त्या माणसाची तब्येत का होत नाही आणि काय काय जण तर जिम करतात काय करतात, पण कंटाळून शेवटी परत हाय तेच रुटीन चालू होतं. मग माणसाला ह्या गोष्टीचा का फरक पडत नाही? माणसांचं नक्की चुकतं कुठं? ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा करायचं काय बघा, आपल्या जेवणाचं महत्त्वाचा वेळेला टाईम ठेवायचा. सकाळी एक नाश्ता केला, दुपारी जेवण आणि संध्याकाळचं जेवण हे टायमिंगला झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपली जी झोप आहे ती झोप सुद्धा टायमिंगलाच झाली पाहिजे. नाहीतर तुम्ही आता बघताय मोबाईलचा जमाना आहे. 11 आणि 12 आणि 1 वाजस्तवर म्हटलं तरी मोबाईल बघत बसतात, टी व्ही बघत बसतात. त्याच्यामुळं माणसांची झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण झाली नाही की माणसाला पित्ताचा त्रास वाढतो आणि पित्ताचा त्रास एकदा वाढला की त्या माणसाला अन्न पचन होत नाही. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा ह्या गोष्टी पाळायच्या. त्याच्यानंतर सकाळी तुम्ही उठला की उठल्या उठल्या तुमचं आंघोळ पांघोळ वगैरे सगळं झालं की 2 केळं तरी खायची सकाळच्या पारी. 2 केळं खाल्ल्यानंतर दुसरी गोष्ट करायचं काय बघा, ती पण केळं आपली गावरान पाहिजेत. अशी केमिकलची केळं खायची नाहीत. बाजारात गेला तरी आपण मागचे एक व्हिडिओ बनवलेले आहे, केळ ओळखायचं कसं, केमिकलचं आणि आपलं गावरान म्हणजे जे झाडावर पिकलेलं केळ किंवा घरी आणून पिकवलेली केळ हे कशी ओळखायची हे सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अवेलेबल आहे. मंडळी सकाळी 2 केळं खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानं 1 ग्लास तरी दूध प्यायचं. दुधामध्ये काही टाकायचं नाही आणि दूध कुठलं प्यायचं, पिशवीतलं दूध तर अजिबात प्यायचं नाही. तुम्ही जरी सिटीत राहत असाल ना तरी तिथं तुम्हाला बघा दूध घरपोच होण्याची सेवा देखील असते. तसलं दूध प्यायचं सगळ्यात अतिउत्तम आपल्या शरीरासाठी. 1 ग्लास दूध प्यायचं. त्याच्यानंतर नाश्ता करायचा म्हटलं तर सकाळचा दूध प्यायल्यानंतर एक अर्धा तास तरी वेळ घ्यायचा. अर्धा तास वेळ घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा नाश्त्याला बसचाल ना त्या टायमिंगला जेवढं शक्य असेल तेवढं तिखट कमी खायचं. मी म्हणत नाही तिखट खाऊ नका, तिखट खावा पण कमी खायचं, कमी प्रमाणात खायचं. त्याच्यानंतर दुपारचं जेवण सुद्धा टायमिंगला करायचं आणि संध्याकाळचं जेवण बी टायमिंगला करायचं. तुमचा जर हा दिवसाचा शेड्यूल चालू झाला ना, तुम्हाला बघा लय नाही काय पण अजून एक मी तुम्हाला उपाय सांगतो. तुम्हाला आता स्क्रीनवर एक गोळी दिसते बघा, साई प्रोटीन नावाची गोळी आहे मंडळी. ह्या गोळीचा काहीच साईड इफेक्ट होत नाही. ही गोळी कशासाठी असते? ही गोळी एकच काम करते की आपण जेवढं खातो ना तेवढं अन्न आपल्या शरीराला पचन करते, म्हणजे तुमची पाचन शक्ती वाढवते ही गोळी. त्यामुळे ही गोळी सकाळी नाश्ता करायच्या आधी अर्धा तास तरी खायची. त्याच्यानंतर दुपारी जेवण करायच्या आधी अर्धा तास खायची आणि संध्याकाळी जेवण करायच्या आधी अर्धा तास खायची. पण ही गोळी खायची कशी बघा, ही गोळी खायची म्हणजे लय दिवस खायची गरजच नाही. तुम्ही एक 3 महिन्याचा कोर्स करा किंवा 2 महिन्याचा कोर्स करा. गोळी सकाळी नाश्ता करायच्या आधी अर्धी गोळी खायची. त्याच्यानंतर दुपारी नाश्ता करायच्या आधी अर्धी गोळी खायची. त्याच्यानंतर संध्याकाळी माणसाला जेवण झाले की आराम करतो माणूस, बरोबर. दिवसभर काहीही उद्योगात असतो त्यामुळं अख्खी गोळी खायची नाही. आणि संध्याकाळी जेवण करायच्या आधी अर्धा तास अख्खी गोळी एक खायची. त्यानंतर जेवण करचाल तुम्ही, जेवण पण एकदम पोट भरून जाणार आणि जेवढं तुम्ही खाल्लंय ते तुम्हाला पचन देखील होणार. हा पर्याय तुम्ही महिना 1.5 महिना केला ना की तुम्हाला कळेल शरीरामध्ये वजन वाढायला चालू झाले आणि शरीराची जी पाचन करण्याची ताकद आहे ती वाढणार, तुमचं पित्त कमी होणार. त्याच्यानंतर बघा ही गोळी करते काय काम, तुमच्या शरीराचं एकदा आपल्या शरीरामध्ये अन्न पचन व्हायला लागलं चांगल्या प्रमाणात की माणसाचं वजन वाढतं. बरं, वजन वाढायला चालू झालं, तुम्ही जर व्यायाम करत नसाल तर थोडाफार तरी व्यायाम करायचा. कारण गोळीचं काम एकच आहे की तुमचं अन्न पचन करायचं. अन्न पचन झाले की शरीराचं वजन वाढतं
मग तुम्ही जर व्यायाम जर नाहीच केला तर तुम्हाला मग काय होणार, पोटच सुटेल किंवा अजून माणूस असं फुगल्यागत दिसतं, असा एवढा प्रकार होतो. त्यामुळं वर्कआउट लय महत्त्वाचं आहे. ते पण तुम्हाला वेळ भेटेल तसा 2 दिवसातून एकदा केला तरी चालतो. ही एक गोळी मंडळी, तुम्हाला जे रुटीन सांगितलंय 1 महिना जर ट्राय केलं ना तुम्ही, तर ही एका महिन्यात गोळी शरीरामध्ये आपल्या 5 किलो वजन वाढवते. आणि ह्या गोळीची प्राईस पण जास्त नाही. ही गोळी तुम्ही मेडिकलमध्ये घ्यायला गेला तर 25 आणि 30 रुपयाला तुम्हाला अख्खं पाकिट भेटतं. ह्या गोळीचं 10 गोळीचं पाकिट असतं बघा. मग एवढं स्वस्त, तुम्हाला जास्त डॉक्टरची गरज नाही जाय. त्यामुळं हा पर्याय तर नक्कीच करा. त्याच्यानंतर जर म्हटलं तर तुम्हाला गोळी जर खायची नसेल, तुम्हाला जर आपलं नॅचरल जर करायचं म्हटलं, तर मी आधी तर तुम्हाला सांगितले तो पर्याय कराच. पण संध्याकाळी झोपायच्या आधी, जेवण वगैरे झाल्यावर सगळं झाल्यावर संध्याकाळी झोपायच्या आधी 1 ग्लास दूध घ्यायचं. त्या दुधामध्ये आपलं गावठी तूप मिसळायचं, 1 चमचा गावठी तूप ध्यानात ठेवा. विकत घेतलेलं तूप नाही, नाहीतर परत तुम्ही ती डबा आणचाल विकत, त्यात सगळे भेळ मिसळ असतील, परत ते तुम्हाला काहीच इफेक्ट देणार नाही. त्यामुळं गावठी तूप आपलं घरगुती बनवलेलं घ्यायचं, 1च चमचा दुधात मिक्स चांगलं करायचं आणि ते ग्लासभर दूध प्यायचं. तुमच्या शरीराला किती फरक पडतोय बघा. त्याच्यामुळे शरीरामध्ये थंडाई वाढते आणि शरीर थंड झालं की तुम्ही जेवढं खाल्लेलं असतं ते पचतं. तुम्ही बघा, पावसाळ्याच्या हिवाळ्याच्या दिवसात माणसाला अन्न का पचन होतं, कारण थंडी जास्त असते. थंडीच्या दिवसात तुम्ही बघताय माणसं जेवण, जो माणूस 1 भाकरी खाणार असतो तो 1.5-2 भाकरी खातो आणि ती त्याच्या शरीराला देखील पचते. त्यामुळं थंडी जेवढी शरीरात येईल तेवढी चांगली असते उष्णतेच्या ह्या आत्ताच्या तर दिवसात. कारण तुम्ही बघता आता गरमीमुळे माणसाला टेम्परेचर किती 40, 45, 50 कडे टेम्परेचर गेले. त्यामुळे जेवण जात नाही, माणूस जास्त पाणीच पिते. अशा परिस्थितीत माणसाचं वजन जेवढं आहे तेवढं सुद्धा कमी होणार. आणि ज्या लोकांना आत्ता म्हणजे शरीराची त्यांच्या ग्रोथच होईना, किती काहीही करून बघितलं, तर ती मी तुम्हाला साई प्रोटीन नावाची ही गोळी जी सांगितली, ह्या गोळीचा तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्हाला एका महिन्यातच रिझल्ट कळेल. फक्त ह्या गोळीचा एकच विषय की तुम्ही जर संध्याकाळची झोप टायमिंगला पाहिजे आणि सकाळचं उठणं सुद्धा टायमिंगला पाहिजे. नाहीतर तुम्ही संध्याकाळचं लवकर झोपता आणि पहाटेचं 3 वाजता उठून बसचाल, ह्याला काही अर्थ नाही. संध्याकाळी माणसाचं लेट टायमिंग किती असतो, 10-11 वाजता. 11ला झोपलं तरी माणूस सकाळी 6:30 ते 7 वाजता उठतंच. हा टायमिंग एक तुमच्या परीनं तुम्हाला जे आवडेल तो टायमिंग ठेवा. ह्या टायमिंगमध्ये खरंच आराम शरीराला जेवढा द्याचाल तेवढं तुमचं शरीर लवकर ग्रोथ करणार. मंडळी, आपली आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण आपण अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आपले सबस्क्रायबर आहेत पुण्याचे, त्यांना आपल्याला एक व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे. ती व्हिडिओ लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे. मंडळी, व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगाय तेवढं विसरू नका. धन्यवाद.